शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये मिळालाच पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन केलं की शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होण्यासाठी की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 8 ते 10 या टायमामध्ये रस्ता जाम चक्का जाम आंदोलन करावं. पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील शेतकरी एक होत नाही. त्यांनी अर्थ हाक अशी दिली होती, तुम्ही मत कोणालाही द्या, कोणत्याही पक्षाच्या, पण शेतकरी म्हणून तर एकजूट व्हा. पण दुर्दैव असं की शेतकरी एक होत नाही आणि शेतकऱ्यांची संघटना सगळ्या या बोल जातात. म्हणून हे संकट आपल्यावर येतं. ज्या दिवशी या देशाची शेतकरी एक होईल, रस्त्यावर उतरेल, सडकेपासून संसदेपर्यंत निवेदन जाईल, त्या दिवशी शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. पण प्रशासनाला एक महाराष्ट्राच्या दिव्यांग संघटनेच्या वतीने मी एकच सांगतो की तुटपुंजी मदत म्हणून 2,500 केलेली आहे. हा काही सरकारने दिव्यांगांवर एक उपकार केलेला नाही. कारण तुम्ही 1,70,000 80,000 रुपये महिना घेता आणि आमच्या बाबतीतच का सुरू करता, हे याचं उत्तर आम्हाला जर नाही दिलं तर येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्यामध्ये लोक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय काय राहणार नाही. तरी दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन ही मिळालाच पाहिजे अशी आम्ही आमच्या पत्रकार बंधूंच्या वतीने शासनाला संदेश देतो. प्रहार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आवाहन केलं होतं की शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी रास्ता रोको किंवा चक्का जाम आंदोलन करा. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पक्षविरहित मतं कुठेही द्या, कोणत्याही पक्षाच्या, पण शेतकऱ्यांसाठी एक व्हा म्हणून आज चोपडा तालुक्यातील शेतकरी संघटना, प्रहार संघटना आणि विविध पक्षातील शेतकरी कार्यकर्ते सगळे एकत्र या ठिकाणी आले आणि हे चक्का जाम आंदोलन आम्ही केलं. या आंदोलनाचा मूळ उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करा, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन द्या, शेतकऱ्यांना 24 तास लाईट वीज उपलब्ध करून द्या, दुधाचे भाव स्थिर ठेवा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मालाला हमी भाव द्या. अशा विविध मागण्यांसाठी हे चक्का जाम आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. आंदोलनाचे एकच मतलब आहे की सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे. याच्याकरता आम्ही रास्ता रोको आंदोलन हे केलेलं आहे. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना हा मिळालाच पाहिजे. कारण की इतर राज्यांमध्ये जर बघितलं देशांमध्ये तर अपंगांना हा निधी फारच आहे. त्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारने हा निधी उपलब्ध करून हा त्यांना जाग करून द्यावी बा, यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.